So in the last lecture, we have seen the process of transcription. The process of transcription in which the mRNA molecule is synthesized from the DNA molecule. At the end of that lecture, we have discussed that in prokaryotic, simple process of transcription takes place where from DNA molecule, mRNA molecule is synthesized. That mRNA is utilized for the protein synthesis. But in eukaryotic organisms, the mRNA molecule which is synthesized has to be processed. So why this difference is present in prokaryote and eukaryotic? In this lecture, we will concentrate on that part. In bacteria, mRNA does not require any processing because it has no introns. It possesses only one RNA polymerase enzyme. जे आपण मागच्या तासालाही डिस्क्राईब केलं होतं, आता सुरुवातीलाही म्हटलं होतं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत त्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये mRNA मॉलिक्यूल जो तयार होतो याच्यावरती कुठल्याही प्रोसेसची गरज नसते. का नसते? तर त्याच्यामध्ये हे इंट्रॉन्स नसतात. आता इंट्रॉन्स काय ते आपण पुढे mRNA युकॅरियोटिकचं बघताना तिथं बघूयात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच प्रकारचा RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे नाहीत. आता हे कशामुळं? तर युकॅरियोटिक जे आहेत, इन युकॅरियोटिक देअर आर 3 टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज. इथं आपण काय म्हणलेलं आहे, एकच RNA पॉलिमरेज. इथं एक नाही, 3 आहेत. कशामुळे 3 आहेत? 3 वेगवेगळ्या प्रकारचे RNA पॉलिमरेज आहेत. पहिला RNA पॉलिमरेज फर्स्ट ज्याला म्हटलंय, तो काय करतो? rRNA मॉलिक्यूल तयार होतो. ट्रान्सक्राइब्स rRNA मॉलिक्यूल. ट्रान्सक्राइब्स म्हणजे ह्या RNA पॉलिमरेज 1 पासून काय तयार होते? rRNA मॉलिक्यूल. राइबोसोमल RNA मॉलिक्यूल. दुसरा जो आहे, RNA पॉलिमरेज सेकंड ट्रान्सक्राइब्स mRNA अँड हेटेरोजिनस न्यूक्लियर mRNA. आता हे काय mRNA म्हणजे काय, हेटेरोजिनियस न्यूक्लियर mRNA म्हणजे काय, आता बघणारच आहोत आपण. दुसरा RNA पॉलिमरेज जो आहे त्याच्यापासून काय तयार होतंय? हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA मॉलिक्यूल. हेटेरोजिनस न्यूक्लियर mRNA मॉलिक्यूल और इन शॉर्ट इट इज नोन ॲज HN mRNA मॉलिक्यूल. जो RNA पॉलिमरेज आहे याच्यापासून जो RNA तयार होतो तो जो आहे तो HN mRNA मॉलिक्यूल, हेटेरोजिनस न्यूक्लियर mRNA मॉलिक्यूल. आणि तिसरा जो आहे RNA पॉलिमरेज 3 ट्रान्सक्राइब्स tRNA मॉलिक्यूल. तिसऱ्या प्रकारचा जो RNA पॉलिमरेज आहे त्याच्यापासून tRNA मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये जे 3 प्रकारचे RNA मॉलिक्यूल आहेत, tRNA, mRNA ज्याला HNRNA म्हटले, mRNA म्हटले, आणि तिसरा जो आहे तो tRNA. rRNA, mRNA आणि tRNA तयार करण्यासाठी स्वतंत्र RNA पॉलिमरेज एन्झाईम आहेत. RNA पॉलिमरेज 1 काय तयार करतो? rRNA तयार करतो. RNA पॉलिमरेज 2 काय तयार करतो? HN mRNA तयार करतो. आणि RNA पॉलिमरेज 3 काय तयार करतो? tRNA तयार करतो. तसा प्रकार इथं प्रोकॅरियोटिक मध्ये नाही. एकच RNA पॉलिमरेज आहे, सगळे tRNA तो तयार करतो. लक्षात असू द्या. जरी तो प्रोकॅरियोटिक मध्ये एकच पॉलिमरेज एन्झाईम जरी असला, पण तिन्हीच्या तिन्ही tRNA मॉलिक्यूल तिन्हीच्या तिन्ही RNA मॉलिक्यूल तिथं असतात. rRNA असतो, mRNA असतो, tRNA असतो. परंतु हे तिन्हीच्या तिन्ही एकाच पॉलिमरेज एन्झाईमने तिथं तयार केले जातात. परंतु युकॅरियोटिक मात्र तसं नसतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमरेज एन्झाईम आहेत. पॉलिमरेज 1, पॉलिमरेज 2, पॉलिमरेज 3 जे 3 प्रकारचे RNA मॉलिक्यूल तयार करतात. आता before actually we have to discuss about the processing of HN mRNA, we will see certain kinds of concepts, or we can say the words that is involved in the transcription unit and the genes. The sequence, DNA sequence coding for mRNA, tRNA or rRNA is defined as a gene. DNA मॉलिक्यूलवरचा जो काही सिक्वेन्स आहे ज्याच्यामुळं 3 प्रकारचे RNA मॉलिक्यूल तयार केले जातात, तो जो डीएनएचा सिक्वेन्स आहे, ते जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या संचाला, त्या न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे? जीन म्हटलेलं आहे. त्याच्यापैकी
Cistron is a segment of DNA coding for a polypeptide or a protein molecule. ज्या DNA मॉलिक्यूलच्या सिक्वेन्स पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार केला जाईल ते जे युनिट आहे त्याला म्हटलं जातं सिस्ट्रॉन. कंपॅरिझन लक्षात घ्या. डीएनएच्या सिक्वेन्स पासून जे वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए मॉलिक्यूल तयार केले जातात त्या जो सेट आहे त्याला जीन म्हटलं जातं आणि ज्या सेट पासून प्रोटीन तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं सिस्ट्रॉन. देन a single structural gene in a transcription unit is said to be monocistronic. एकच स्ट्रक्चरल जीन असेल आणि त्याच्यापासून जे काही युनिट तयार व्हायचे ट्रान्सक्रिप्शन युनिट तयार व्हायचे ते जर एकच असेल तर त्याला काय म्हणणार आपण मोनोसिस्ट्रॉनिक. आणि एकापेक्षा जास्त असतील अ लॉंग सेगमेंट ऑफ डीएनए हॅव्हिंग सेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल जीन्स इन वन ट्रान्सक्रिप्शन युनिट टर्म्ड ॲज अ पॉलिसिस्ट्रॉनिक. एक असेल मोनोसिस्ट्रॉनिक, मेनी असतील पॉलिसिस्ट्रॉनिक. Structural genes in eukaryotes have interrupted non-coding sequences known as introns. मगाशी जे सांगितलं होतं की आपण म्हटलं होतं in prokaryotes introns are absent but in eukaryotes introns are present. जे युकॅरियोटिक मधलं mRNA तयार होणार आहे या mRNA मध्ये इंट्रॉन्स असतात. हे इंट्रॉन काय आहेत तर हे इंट्रॉन्स म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहेत. जो mRNA तयार झालेला आहे ह्या mRNA मध्ये एक थोडासा सेट असा असतो की ज्याच्यामध्ये कुठलाही अमिनो ऍसिड्स कोड करत नाही. मग ते निरुपयोगी म्हणू शकतो आपण. तो जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं इंट्रॉन्स. आणि जो सिक्वेन्स जो आहे त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचा कोडिंग सिक्वेन्स किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स आहे त्याला काय म्हटलं जातं एक्झॉन्स. ह्या दोघांचं मिळून इंट्रॉन आणि एक्झॉनचं मिळून जो mRNA मॉलिक्यूल युकॅरियोटिक मध्ये तयार झालेला आहे त्याला एचएन mRNA म्हटलं जातं. मगाशी जे आपण सांगितलं होतं ते. तो एचएन न्यूक्लियर mRNA जो आहे तो इंट्रॉन्स आणि एक्झॉनचा बनलेला असतो. याच्यापैकी ओनली एक्झॉन्स appears in a processed mRNA in eukaryotes. हे प्रोसेस्ड म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. जो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये जो डीएनए पासून तयार झालेला mRNA मॉलिक्यूल आहे तसा वापरला जात नाही. का तर त्याच्यामध्ये इंट्रॉन्स आहेत. इंट्रॉन्स काय आहेत म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्स त्याच्यावरती कुठला कोडच नाही. म्हणजे तिथं कुठलाही अमिनो ऍसिड येऊन बसू शकत नाही. मग कोडच नाही म्हणल्यानंतर त्याचा उपयोग आहे का ते काढून टाकलं जातं. आणि जो प्रोसेस्ड mRNA मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये फक्त काय असतात एक्झॉन्स असतात. का तर त्याच्यावरती कोडिंग सिक्वेन्स आहे एक एक्सप्रेस सिक्वेन्स आहे की जिथं अमिनो ऍसिड येऊन बसलेलं नाही प्रोटीन मॉलिक्यूल तयार होईल. त्याच्यामुळं इंट्रॉन जे आहेत ते काढून टाकले जातात. म्हणून याला काय म्हणलंय प्रोसेसिंग ऑफ एचएन mRNA मॉलिक्यूल. प्रोसेसिंग ऑफ एचएन mRNA मॉलिक्यूल. का तर त्याच्यामध्ये हे या पद्धतीचं युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये हे समजा डीएनए मॉलिक्यूल आहे. ह्या डीएनए पासून हा जो तयार होणारा मॉलिक्यूल आहे हा कुठला आहे एचएन mRNA मॉलिक्यूल आहे. एचएन mRNA मॉलिक्यूल आहे. तिथं mRNA डायरेक्ट म्हणणार नाही. हा जो मॉलिक्यूल तयार झालेला आहे याचं प्रोसेसिंग केलं जातं. आहे तसा वापरला जात नाही. त्या प्रोसेसिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स कोणत्या ते आपण बघूया. In eukaryotes, forms of RNA transcribed from DNA are called as primary transcripts. हे जे तयार झालेलं आहे ह्याला काय म्हणतो आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स आणि त्यालाच आपण एचएन mRNA म्हटलेलं आहे. These undergoes processing before becoming functional. हा फंक्शनल व्हायच्या अगोदर म्हणजे हा तयार झालेला एचएन mRNA जो आहे हा फंक्शनल mRNA जो आहे याच्यामध्ये काय केलं जातं प्रोसेसिंग केलं जातं. ते प्रोसेसिंग कोणतं आहे ह्याच्यामधला जो नॉन कोडिंग रिजन आहे ज्याला हे इंट्रॉन म्हटलेलं आपण लाल रंगाचे जे पॅचेस दिसत आहेत हे काय आहेत इंट्रॉन्स आहेत आणि हे दुसऱ्या जे आहेत ते एक्झॉन्स आहेत. मग हे इंट्रॉन्स काय आहेत नॉन कोडिंग रिजन्स आहेत. त्याची आवश्यकता आहे का आपल्याला नाही. मग काय केलं पाहिजे ते काढून टाकले पाहिजे. ड्युरिंग प्रोसेसिंग ओनली इंट्रॉन्स आर रिमूव्ड बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. ह्याच्यातले हे जे इंट्रॉन्स आहेत हे इंट्रॉन्स काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं तर स्प्लायसिंग. स्प्लाइस करायचे कट करायचे काढून टाकायचे कारण त्याची आवश्यकता नाही. आपल्याला आवश्यकता कशाची आहे फक्त एक्झॉनची आहे. मग हे सगळे बाजूला काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं तर स्प्लायसिंग.
दुसरी स्टेप जी आहे, हे जे आता मध्ये इंट्रॉन्स आहेत, इंट्रॉन्स आपण काढून टाकला, मग मध्ये गॅप निर्माण झाला. हा गॅप जो निर्माण झालेला आहे, तो जोडण्याचं काम जो आहे, तो कोण करतं? DNA लिगेज एन्झाइम. द एक्झॉन्स विच आर प्रेझेंट इन कट पोर्शन, तुकड्या तुकड्यामध्ये आता का तर मधले इंट्रॉन्स काढून टाकले, मग मधले इंट्रॉन कट केल्यामुळे स्प्लाइस केल्यामुळे काय झालं, मध्ये गॅप राहिला. तो राहिलेला गॅप जोडण्याचं काम कोण करतं? DNA लिगेज एन्झाइम करतं. आता पहिली स्टेप स्प्लायसिंग झाल्यानंतर दुसरी आहे कॅपिंग. कॅपिंग मध्ये काय केलं जातं? मिथायलेटेड guanosine ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5 प्राइम एंड ऑफ HN mRNA मॉलिक्यूल. हा जो HN mRNA मॉलिक्यूल आहे, या HN mRNAच्या 5 प्राइम एंडला कोणता मॉलिक्यूल ऍड केलाय? गुआनियोसाइन ट्रायफॉस्फेट. हे जी आणि 3 फॉस्फेट याच्या पुढे एम लावलंय का तर मिथायलेटेड आहे तो. हा जो आहे तो इथं ऍड केला. ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं कॅपिंग. कॅप बसवली, त्याला टोपी बसवली. कारण तिथून पुढे आता दुसऱ्या गोष्टी कुठल्या ऍड न होणार, त्याच्यावरती काही इजा न होणं, याच्यासाठी त्याचं कॅपिंग केलं जातं. कॅपिंग केल्यानंतर ना लास्ट जी प्रोसेस आहे टेलिंग म्हटलं जातं. इथं आपण म्हटलं, हे पहा पॉली ए म्हटलंय. कशामुळे पॉली ए म्हटलंय? तर पॉली ॲडेनायलेशन केलं. पॉली ॲडेनायलेशन जी करणं जे आहे, ॲडेनायलेटेड मॉलिक्यूल जे आहे ते भरपूर प्रमाणात तिथे ऍड केलं जातं. साधारणतः 200 पॉली ए मॉलिक्यूल इथे ऍड केले जातात. ती जी शेपटी तयार झालेली आहे, त्याच्यामुळे कशाची आहे ती? ॲडेनियल रेसिड्यूची आहे. ॲडेनियल जो न्यूक्लियोटाइड आहे त्याची आहे. मग ती जी आहे त्याला ॲडेनिन टेल सुद्धा असं त्या ठिकाणी म्हणलं. एनटेलिंग पॉली ॲडेनायलेशन टेक्स प्लेस ॲट 3 प्राइम एंड. हे जे 3 प्राइम एंड आहे, ह्या 3 प्राइम एंडला काय केलं? पॉली ॲडेनालायझेशन केलं. हे सगळं केल्यानंतर ना हा जो mRNA तयार होतो, ह्या mRNA ला प्रोसेस्ड mRNA म्हणतात. पूर्णपणे तयार झालेला mRNA जो आहे तो हा आहे. आता ही सगळी जी प्रोसेस आहे, प्रोसेसिंग ऑफ HNA मॉलिक्यूल इज कम्प्लिटेड इन द न्यूक्लियस. हे सगळं कुठं होतं? न्यूक्लियस मध्ये होते. फक्त युकॅरियोटिक मध्ये होते. मग आता हे न्यूक्लियस मध्ये तयार झालेला हा mRNA मॉलिक्यूल जो आहे, प्रोसेस्ड mRNA मॉलिक्यूल फ्रॉम न्यूक्लियस ट्रान्सफॉर्म्स इनटू द सायटोप्लाझम फॉर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. म्हणून याला काय म्हणलंय? प्रोसेसिंग ऑफ mRNA. It is fully processed HN-mRNA molecule now called as a mRNA molecule. आता ह्या जे HN-mRNA molecule आहे किंवा HNRNA molecule आहे, आता प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याला आपण mRNA म्हणू शकतो. तोपर्यंत युकॅरियोटिक मध्ये त्याला mRNA म्हटलं जात नाही. So here we have completed the first process of protein synthesis, that is known as the transcription. ट्रान्सक्रिप्शनची प्रोटीन सिंथेसिसची जी पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन, या ठिकाणी संपते. कशाला म्हटलं आपण ट्रान्सक्रिप्शन? सिंथेसिस ऑफ mRNA मॉलिक्यूल फ्रॉम DNA मॉलिक्यूल इन द न्यूक्लियस इज नोन एज द ट्रान्सक्रिप्शन. युकॅरियोटिक मध्ये त्याला प्रोसेसिंग केलं. All these processes, it may be prokaryotic or eukaryotic, we will see in the animated form. So the transcription process which is present in the prokaryotic or eukaryote, these processes completed in 3 steps: initiation, chain elongation and termination. कुठलीही प्रोसेस 3 ह्याच्यात होणार: इनिशिएशन, चेन इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. इनिशिएशन जे आहे, इनिशिएशन म्हणजे सुरुवात. ज्या ठिकाणी प्रमोटर जो आहे, तो सिग्मा फॅक्टर ज्याला म्हणतात, तो प्रमोटर तिथं जॉईन व्हायला पाहिजे. कुठल्या साईडला? 5 प्राइम एंडला. मग हा आता RNA पॉलिमरेज जो आहे तो काय करेल? हे जे DNA स्ट्रँड सेपरेट झाल्या, इथं एक 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 कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी आणून बसवत. बरोबर या पद्धतीने. म्हणजे सिंथेसिस ऑफ RNA मॉलिक्यूल इज इन 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन. RNA पॉलिमरेज एन्झाइम जो आहे तो RNA पॉलिमरेज या ठिकाणी mRNA तयार करू. ही जी आहे ती टेम्पलेट स्टँड, ज्याच्यावरती mRNA मॉलिक्यूल तयार होणार आहे. बरोबर ते न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट जे आहेत, रिस्पेक्टिव्ह ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल, युरॅसिल असेल, ते या त्या रिस्पेक्टिव्ह याच्यामध्ये ते ऍड केलं जातं. चेन जी काय होणार आहे mRNA ची, इलॉंगेट होत जाईल, वाढत लांबत जाईल. The synthesis of mRNA by the RNA polymerase always in 5 prime to 3 prime direction. हे नेहमी कुठं होते? फक्त 5 प्राइम टू 3 प्राइम मध्ये. मग आता इथं प्रमोटर जो आहे तो निघून गेला. आता काय इथं टर्मिनेटर येणार आहे. इथं प्रोसेस टर्मिनेट होणार आहे, प्रोसेस संपणार आहे. मग त्या ठिकाणी तो टर्मिनेटर जो आहे तो जॉईन होतो.
ज्याला RH फॅक्टर म्हटलं जातं. त्याच्यामुळं जी प्रोटीन सिंथेसिसची mRNA सिंथेसिसची प्रोसेस आहे टर्मिनेट होते. टर्मिनेट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी डीएनए मॉलिक्यूल ते प्रायमर्स टर्मिनेटर RNA पॉलिमरेज mRNA सगळं बाजूला केलं जातं. हे झालं प्रोकॅरियोटिक मध्ये. परंतु युकॅरियोटिक मध्ये तसं आहे का आपण बघितलेलं आहे. युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस मध्ये mRNA तयार होतो. आणि न्यूक्लियस मध्ये तयार झालेला mRNA प्रोसेसिंग झाल्यानंतर बाहेर होतो. का तर तिथे HN mRNA मॉलिक्यूल आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये HN mRNA मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये एकच पॉलिमरेज एन्झाइम आहे. कशामध्ये? प्रोकॅरियोटिक मध्ये. मात्र याच्यामध्ये युकॅरियोटिक मध्ये 3 पॉलिमरेज आहेत आणि ते कुठं होते? प्रोसेस न्यूक्लियस मध्ये कंप्लीट होते. Transcription in prokaryotes complete in a single step by the enzyme RNA polymerase. But in eukaryotes, the transcription is completed in nucleus with the help of 3 different types of enzymes. Because RNA polymerase काय तयार करतो? rRNA मॉलिक्यूल तयार करतो. ठीक आहे. त्यानंतर RNA पॉलिमरेज सेकंड जो आहे हा RNA पॉलिमरेज सेकंड काय तयार करतो? HN RNA मॉलिक्यूल. कारण याच्यामध्ये प्रोसेसिंग झाल्यानंतर mRNA होणार आहे. मग जो तयार होतो तो HNRNA. आणि तिसरा जो आहे RNA पॉलिमरेज 3 जो आहे that synthesizes tRNA molecule. So in eukaryotes, 3 different types of RNA polymerases are present, which produces 3 different types of RNAs. Now we will see the actual processing of the mRNA molecule because in eukaryotic organism the mRNA molecule is synthesized possesses known as a hnRNA which possesses the introns, that is the non-coding regions that have to be removed. याच्यातलं वैशिष्ट्य प्रोकॅरियोटिक मध्ये काय प्रोसेस नाही, mRNA तयार होतो आहे तसा तो बाहेर टाकला जातो सायटोप्लाझम मध्ये आणि प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया तयार होते. परंतु युकॅरियोट जे आहे त्याच्यामध्ये जो तयार होतो तो HNRNA मॉलिक्यूल आहे, त्याला आपण mRNA म्हणून आहे. त्याच्यामध्ये एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स आहेत. हे इंट्रॉन्स काढून टाकणं गरजेचं आहे. समजा ही प्रोसेस आहे, प्रोसेसिंग बघूयात आपण. पहिली स्टेप काय? कॅपिंग. जो ग्वानियोसाइन ट्रायफॉस्फेट आहे तिथं स्प्लायसिंग केलं जातं. तिन्हीच्या तिन्ही एक्झॉन्स त्या ठिकाणापासून काढून टाकले जातात आणि काढून टाकल्यानंतर ती प्रोसेस कंप्लीट. हे घ्या कॅपिंग. ग्वानियोसाइन ट्रायफॉस्फेट अटॅच झाला. आता हा ग्वानियोसाइन ट्रायफॉस्फेट अटॅच झाल्यानंतर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? कॅपिंग. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दॅट प्रोसेस, कॅपिंग झाले जे आहे ग्वानियोसाइन ट्रायफॉस्फेट हे कम्प्लीट प्रोसेसिंग त्या ठिकाणी होईल. प्रोसेसिंग होताना काय होतंय? हे इंट्रॉन जे आहेत काढले जातात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणले? स्प्लायसिंग. The introns which are present in HNRNA molecule which are non-coding sequences. These non-coding sequences, introns, किती असतील ते? जेवढा mRNA मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंट्रॉन्स आहेत काढून टाकल्याची प्रोसेस जी आहे त्याला काय म्हणणार आहे? आपण स्प्लायसिंग. ते काढून टाकल्यानंतर मध्ये जो गॅप तयार झाला तो इथं जोडला गेला, सलग तयार झाला. Exons are connected with the help of enzyme or DNA ligase enzyme or DNA ligase enzyme. तो काय करतो? एक्झॉन्सला जोडून घेतो. ही स्प्लायसिंगची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर शेवटची काय आहे? टेलिंग. आपण काय म्हणले? पॉलीएडिनायलेशन. हे ॲडेनाइन रेसिड्यू जे आहे ते इथे ऍड केले. मी मगाशी म्हटलं साधारणतः 200 रेसिड्यूज त्या ठिकाणी ऍड केले जातात आणि ही टेलिंग झाल्यानंतर जो कम्प्लीट mRNA मॉलिक्यूल तयार होईल तो mRNA मॉलिक्यूल आता न्यूक्लियस मधून कुठं जाणार आहे? सायटोप्लाझम. हे दिस इज द कम्प्लिशन ऑफ पॉलीएडिनाइन. हा न्यूक्लियस मध्ये mRNA तयार झाला. हे डीएनए सेपरेट झाले. हा तयार झालेला mRNA न्यूक्लियस मध्ये जे काही होल्स असतात त्याच्यातून तो काय होईल? आता बाहेर येईल. बाहेर आल्यानंतर त्याची जी प्रोसेसिंग जी आहे ती कुठं कंप्लीट होणार आहे? सायटोप्लाझम. सो दॅट प्रोसेस is known as the translation. After releasing the mRNA molecule from the nucleus, ह्या न्यूक्लियस मधून आता हा बाहेर पडला. हा बाहेर पडलेला mRNA मॉलिक्यूल जो आहे तो पूर्णपणे प्रोसेस केलेला आहे आणि त्या mRNA मॉलिक्यूल वरती कोडॉन्स आहेत, सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसेस आहेत, which specifies the amino acids. So during second step of protein synthesis, that is known as the translation, different types of amino acids are attached to the specific codons and a long polypeptide chain is formed, which is known as the proteins. So in the next lecture, we will see the second part of this protein synthesis, that is the translation.